आज आपण सकाळी 2 चक्रांचा अभ्यास घेतला आणि तुम्हाला मी सांगितलं इडा आणि पिंगला नाडीचा एक अभ्यास. 15 नाड्या महत्वाच्या शरीरात आणि त्याच्यापेक्षा महत्वाच्या 3 नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या तिन्ही नाड्या पहा कुठून वाहतात. हा म्हणजे साधकांचा प्रश्न होता की माई या नाड्या कुठून वाहतात. तर ह्या नाड्या आपल्या मणक्यातून वाहतात. मणक्यामध्ये सूक्ष्म असे होल असतात आणि त्या सूक्ष्म होलामधून ह्या नाड्या वाहत असतात आणि त्या नाड्या प्राणवायू घेण्याचं काम करतात. प्राणवायूचं काम ह्या नाड्या जेव्हा करतात तेव्हा आपल्या शरीराचं शुद्धीकरण, आपल्या शरीरातला प्राण हा सुरक्षित असतो. आणि ह्या 2 नाड्या जेव्हा प्राणवायू घेतात तेव्हा 4 तासातून 3 मिनिटं वगैरे असं, कोणाचे 3 मिनिटं, कोणाचे 3 सेकंद अशी सुषुम्ना नाडी सुरू होते. ती सुषुम्ना नाडी या इडा आणि पिंगलेच्या यांना वेटोळे देत 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 वरती जाते. मुळातच कुंडलिनी शक्ती हिला एक 3.5 हाताची सर्पिणी असं नाव दिलेलं. सर्पिणी नाव तिला याच्यासाठी दिलंय ती जेव्हा आपल्या मूलाधार चक्रात बसलेली असते तेव्हा ती सापासारखी 3 वेटोळे घालून बसलेली असते आणि जेव्हा सुषुम्नेद्वारे ती आपल्या शरीरात प्रवाह करायला लागते तेव्हा ती सापासारखीच अशी गोल 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 फिरायला लागते पाठीच्या मणक्यामधून. प्रश्न काय होता की ह्या नाड्या कुठून वाहतात. ह्या नाड्या पाठीच्या मणक्यामधून वाहतात आणि ही सुषुम्ना नाडी म्हणजे प्रधान नाडी. आपल्या शरीरातली जी शक्ती, जी ऊर्जा आहे ती सुषुम्ना नाडी. तुमचं डोकं वगैरे दुखायला लागलं ना की तुम्ही बघा दोन्ही नाकातून श्वास घ्यायचा, सोडायचा, डोकं राहतं थोड्या वेळात. बरेचसे आजार असे असतात की आपण दोन्ही नाकपुडीतून श्वास घेतला सोडला की ते आजार राहतात. योगा आणि योग म्हणजे साधना, योग साधना आणि योगा. बघा योग साधनेला योगा फार महत्वाचा असतो. तुम्ही योगा करून जर साधना केली तर तुम्हाला खूप लवकर प्रचिती असते. पण आता वेळेअभावी आपल्याला योगाचं काही जमत नाही. पण ज्यांना योगा येत असेल तर जॉईन व्हायच्या आधी एक 5 मिनिटं 5 सूर्यनमस्कार घालून बसत जा. रिझल्ट ते रिझल्ट काय येतो लगेच की शरीराचे सगळे स्नायू ताणल्या जातात आणि त्याच्यात हवेचा प्रवाह, रक्ताचा प्रवाह जोर जोरात वाहू लागतो आणि लगेचच आपल्याला साधनेचे रिझल्ट येतात. ज्या वेळेस या तिन्ही नाड्या आपल्या शरीरात वाहत असतात त्यावेळेस डाव्या बाजूने आपल्या जी वाहती ती पिंगला नाडी वाहते. डावी साईड आता मार्क करून घ्या. बहुतांश करून सर्वांची उजवी नाडी चालू आहे. चेक करा उजवी नाडी चालू आहे का. उजवी चालू आहे.
जास्त जणांची. अगदी थोड्या जणांची डावी चालू असेल, नाहीतर उजवी चालू आहे. तिला पिंगला नाडी म्हणतो आपण. आणि ती थंड वाहते. नाही, डाव्या बाजूची नाडी पिंगला आहे आणि उजव्या बाजूची इडा नाडी. आणि ज्या वेळेस आपण दोन्ही नाकपुडीतून श्वास घेतो आणि सोडतो, त्यावेळेस सुषुम्ना चालू होते. ही जी सुषुम्ना नाडी आहे, हिला ती स्वतःच्या मनाने अगदी थोडा वेळ शरीरात चालू असते. 4 तासातून 3-1 मिनिट चालू होते. आणि तो काळ आपल्याला अध्यात्म साधनेचा काळ असतो. पण त्याच्यासाठी आपल्याला सतत आपल्या शरीराकडे लक्ष देत बसावं लागेल, की कधी चालू होते आणि मी कधी मग ध्यानाला बसायचं. तसं न करता आपण स्वतः बसून त्या सुषुम्नेला चालू करू शकतो. म्हणजेच श्वास दोन्ही नाकपुड्यातून घेऊन दोन्ही नाकपुड्यातून सोडू शकतो. ज्या वेळेस इडा आणि पिंगला नाडी, बघा, तुम्ही दोन्ही नाकपुड्यातून श्वास घेता आणि दोन्ही नाकपुड्यातून सोडता, तेव्हा तुमच्या दोनही नाड्या चालू असतात. आणि त्या दोन्ही नाड्या सुषुम्नेला चालू करतात. आणि ह्या तिन्ही नाड्या येऊन जेव्हा तुमच्या मस्तकामध्ये त्यांचा संगम होतो, लक्षात घ्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्या जेव्हा तुमच्या मस्तकात येतात आणि त्यांचा संगम होतो, त्याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. आणि त्या त्रिवेणी संगमला आपण ज्या वेळेस तो त्रिवेणी संगम होतो, त्यावेळेस एक, बघा, आपली जी डाव्या बाजूची पिंगला नाडी असते आणि उजव्या बाजूची इडा नाडी असते. तर उजव्या बाजूची नाडी ही थंड असते. या दोन्ही विरुद्ध नाड्या आहेत आणि त्या नाड्या एकत्र आल्या आणि सुषुम्ना त्यांना मिळाली की त्या तिन्ही नाड्यांचा मिलन होतं आणि आपल्या मध्यभागी कपाळाच्या एक प्रकाश निर्माण होतो. आणि तो प्रकाश म्हणजेच आज्ञाचक्र. आणि ते आज्ञाचक्र म्हणजेच महादेवांचा तिसरा डोळा, तिसरं नेत्र असतं ना महादेवांना, ते तिसरं नेत्र ओपन होतं, खुलल्या जात, जेव्हा ह्या तिन्ही नाड्यांचा आपल्या मस्तिकेमध्ये त्रिवेणी संगम. इडा नाडीला आपल्या साधनेमध्ये गंगा नाडी म्हणतात. गंगा नदीचा तिला उपमा दिलेली आहे. पिंगला नाडीला यमुना नदीची उपमा दिलेली आहे. आणि सुषुम्ना नाडीला सरस्वती नदीची उपमा दिली. उपमा न म्हणता खरंच ह्या नाड्या या रूपात आहेत. इडा गंगेच्या रूपामध्ये आहे, पिंगला नाडी यमुनेच्या रूपामध्ये आहे आणि सुषुम्ना सरस्वतीच्या रूपामध्ये. आपण गंगेला जातो,
गेलो आपण, बरेच जण जातो बघा, गंगा स्नान करतो. हरिद्वार मध्ये गंगा आहे. हरिद्वारच्या पुढे खूप ठिकाणी मग चार धाम करताना खूप ठिकाणी आपल्याला गंगेचं स्नान होतं. पण हरिद्वार मध्ये गंगा स्नानाला विशेष महत्व दिलेले आहे. कारण हरिद्वार हे ठिकाण असं आहे, हरीने, देवाने पहिले पाऊल जिथे ठेवले ते हरिद्वार, असं ते हरिद्वार ठिकाण आहे. आणि तिथे गंगेचा उगम खूप लांब आहे, पण तिथे गंगा स्नानाला महत्व आहे. आपण बरेच तीर्थक्षेत्र करतो आणि मग गंगेचं स्नान, सगळेजण म्हणतात की गंगा स्नान केल्यानंतर पाप धुतले जाते आणि पुन्हा आपण घरी आल्यावर पाप करतो. किती वेळा जाणार, किती वेळा धुणार पाप? एवढं सोपं असतं का? दुनियाभरचे पाप करणार आणि गंगेत एकदा स्नानाने धुतल्या जातील का? त्यानंतर पिंगला यमुना नदीचा तिला आपण उपमा दिलेली आहे. यमुनेचं पाहिलं तुम्ही, म्हणजे यमुनेची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भगवंतांना घेऊन वसुदेव चालले होते तेव्हा यमुना इतकी आतुर झाली होती त्यांचं चरण स्पर्श करण्यासाठी. तशी आपली पिंगला नाडी, इडेपेक्षा पिंगला नाडी जी आहे ना, ती थोडी पटकन वरती येते. कारण तिला खूप लवकर भगवंतांना स्पर्श करायचा असतो. आणि शिशुभना सरस्वती, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सरस्वतीचा उगम पाहिलेला आहे. आपण गेलेलो आहे सरस्वतीचा उगम. जे साधक साधना करतात त्यांना त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आपल्या शरीरामध्ये आहे ते सुरू झालेल्याचा जाणीव होते. त्याचा अनुभव खूप जणांनी घेतलेला आहे. मी स्वतः तो त्यांना दिलेला आहे. आता तुम्ही म्हणताल नाडी आणि नद्यांशी काय संबंध आहे माई? तर संबंध सगळा प्रकृतीशीच आपला आहे. जे निसर्गात आहे ते आपल्यात आहे. आपला देह हा निसर्गापासून बनलेला. म्हणून आपल्या ह्या नाड्या सुद्धा एक नद्या आहेत आणि आपण त्यांच्याकडे त्या पद्धतीनेच बघितलं पाहिजे. आणि जेव्हा या तिघींचा संगम होतो तेव्हा त्रिवेणी संगम, संगम जिथे होतो त्या क्षेत्राला खूप मोठं महत्व असतो. आणि त्याच्यातल्या त्यात त्रिवेणी संगमाला असे नद्यांचे खूप संगम आहेत. पण आपल्या शरीरातल्या ह्या इडा, पिंगला आणि सुषुम्नेचा जेव्हा त्रिवेणी संगम होतो तेव्हा तिसरं नेत्र खुलतं, म्हणजेच आज्ञाचक्र सुरू होतं. आणि ज्या वेळेस आज्ञाचक्र सुरू होतं त्यावेळेस प्रत्येक जो व्यक्ती तुमच्या समोर येईल तुम्हाला त्याचं भविष्य समजायला सुरुवात होती. तो तुमच्याकडे कोणत्या हेतूने आला ते तुम्हाला समजतं. तो आता काय तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ते तुम्हाला समजतं. त्याच्या मनात काय गोंधळ चाललाय हा तुम्हाला समजतो. त्याच्यासाठी आपल्याला त्रिवेणी संगम करावा लागेल, नाही का? हरिपाठात सुद्धा
म्हटलेलं आहे बघा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हे त्रिवेणी संगम आपल्या शरीरातला आहे, 3 नाड्यांचा. बाहेरच्या त्रिवेणी संगमाला तुम्ही किती फिरा, पण नाम नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून आपल्या शरीरात ह्या तिन्ही नाड्यांचा त्रिवेणी संगम झाला पाहिजे, आणि मग आपलं आज्ञाचक्र ओपन होतं. तुम्ही म्हणताल आज डायरेक्ट माझ्या आज्ञाचक्राकडे काय गेल्या? आजचा तिसरी माळ आहे, तिसरी घटाची. बरोबर आहे ना? आणि मग त्रिवेणी संगम झाला पाहिजे ना, घटाची तिसरी माळ. आणि काही गोष्टी बोलायला, काही गोष्टी आपल्या विचारात यायला एक वेळ असती, एक काळ असतो, एक स्थळ असतं. काहीही आपल्या शरीरातलं उगीच नाही होते हा, की चला व्हायचं म्हणून होतंय असं अजिबात होत नाही. प्रत्येकाला एक सुंदर अर्थ आहे. आपल्या जीवनात ज्या पण घटना घडतात, आपलं शरीर आपल्याला जे पण संकेत देतं, याला सगळ्याला एक अर्थ आहे. आणि ज्याच्या जीवनाला अर्थ नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. काहीही त्याच्या जीवनाला अर्थ नाही, त्याचं जीवन व्यर्थ आहे. फार छोट्या छोट्या गोष्टीचं आपण दुःख मानून बसतो बघा, आणि फार छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो, काही कारण नसतं. आज मी त्यांच्या घरी गेले आणि मग त्यांनी माझ्याकडं व्यवस्थित लक्ष नाही दिलं. काय कारण आहे त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यायला? आपण आपल्याकडे लक्ष द्या. आपण किती मोठे आहोत, आपल्याला काय करायचंय, आपलं ध्येय काय, हे लक्ष आपण आपल्याकडे द्या. कुणी आपल्याकडे देऊ नको देऊ, जगाशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. हे सगळं व्यर्थ व्यर्थ आपण जगतो. जेव्हा तुम्ही साधनेत रममान होता आणि स्वतःला ओळखायला लागता, तेव्हा तुमच्या जीवनाला कुठून तरी अर्थ तयार होतो. आणि तो अर्थ तुम्हाला यशाच्या पायरीकडे घेऊन जातो. यश म्हणजे पैसे कमवणे नाही. यश म्हणजे तुमच्या घरातली भरभराटी नाही. तर यश म्हणजे त्याग आहे, त्याग. आणि त्याग कसला? हे नाही मिळालं दुःख नाही, चल नाही मिळालं नाही मिळालं, आनंद, काय एवढं काय वाईट वाटायचं नाही, ह्याला त्याग म्हणतात. त्याग म्हणजे पार सोडूनच काय तुम्ही द्या, ह्याला नाही त्याग. एखादी गोष्ट नाही आपल्या मनासारखी झाली, चला द्या सोडून, छोटासा त्याग. आणि तेच जर आपण दुःख मानत बसलो तर फार मोठं दुःख होतं आपल्याला. आज घटाची तिसरी माळ, तिसरा दिवस. सगळ्यांच्या घटामध्ये जे आपण बी रुजवले आणि त्याला रोज नामाचं थोडं थोडं पाणी टाकतोय, आणि त्या नामाच्या पाण्याने ते बीज ओले होऊन सुंदर आता असे फुलायला लागले. जेव्हा एखादा
अंकुर बीजातून बाहेर येतो ना. बघा निसर्गाने इतकं सुंदर दिलंय ना आपल्याला भरभरून, पण आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतच नाही. तुम्ही मोड आलेले धान्य बघता, बघा असे भिजवलेले धान्य आणि मोड आलेले किती छान वाटतं पाहिलं ते. अगदी छोटे छोटे. आता सगळं झाल्यानंतर आता मी सांगितलेल्या दृष्टीने एकदा गटाकडे बघा, त्यालाही सुंदर छोटे मोड आहेत आणि खूप छान ते बीज दिसत आहेत. एखादी माता जेव्हा गर्भवती राहते ना पहिल्यांदा, बघा ती फार सुंदर दिसते हा. अगदी सुरुवातीच्या काळाला खूप छान दिसते, कारण तिच्यामध्ये बीज रुतलेलं असत. खूप त्रास होत असतो तिला, ऍसिडिटीचा त्रास होत असतो, शरीरातले हार्मोन्स चेंज झालेले असतात, खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम येतात, हे खाऊशी नाही वाटत ते, तरी सुद्धा ती सुंदर दिसते. का? तर तिच्यामध्ये बीजारोपण झालेलं असत. निसर्गाचा नियम येतो, निसर्ग आहे, खूप सुंदर आहे ते. तुम्ही तुमची दृष्टी छान सुंदर करा, त्याच्याकडे पाहायला सुरुवात करा. आणि साधनेला सुद्धा निसर्गच साथ देतो. तुम्ही अशी घरात वगैरे बसून साधना करा आणि बाहेर जाऊन साधना करा, खूप फरक असतो. सर्वांनाच ते शक्य नाहीये, पण कधीतरी भेवडीत येऊन करा बाबांच्या चरणापाशी. आता आपल्या शरीरात सुद्धा जे आपण बीजारोपण केलं, त्याला सुंदर अशा अंकुर फुटायला सुरुवात झाली. आणि ते अंकुर आपल्या मूलाधार चक्राला स्पर्श करतायत. आपण मूलाधार स्वादिष्टांचा अभ्यास केला सकाळी, आणि त्याच्याबरोबर मी थोडस तुम्हाला वाकायला लावते, त्यामुळे तुमच्या बेंबीवर थोडा ताण येतो, आणि तो ताण आला की तुमचं नाभी चक्र ते ऑटोमॅटिक सुरू होत असत. तुम्हाला सर्वांना उष्णतेचा त्रास जाणवत असेल, खूप दिवसभर पाणी पाणी पिऊशी वाटत असेल, हातापायाची आग होणे हा त्रास सुरू झाला असेल, हे सगळं मूलाधाराच्या प्रचितीमुळे होतं आपल्याला. म्हणून साधनेला बसण्याच्या आधी पोट रिकामं असावं आणि पाणी पिलेलं असावं. पाण्यामुळं थोडस संतुलन राहतं. आजच्या तिसऱ्या माळेचं हे संध्याकाळचं अधिष्ठान, आणि उद्या चौथी माळ. घटाला सुंदर सुंदर फुलांच्या सुंदर सुंदर माळा घालतो, त्याचा सुंदर सुवास, थंड असं तो पाण्याने भरलेला घट ठेवलेला असतो, त्याचा गारवा, अंकुरलेले बीज मनाला अत्यानंद होतो. आपलं सर्वांचं मूलाधार चक्र सुरू झालेले, सर्वांनी लक्ष द्या. असं जाणवतंय सगळ्यांना मूलाधार चालू झाले? विजय जाणवत ना? हो 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 हो. बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल मूलाधार चक्र सुरू झालेले. सुंदर अशी
सतीश व्यवस्थित बस. ताट बसा. ऐकताना सुद्धा ताट बसा. पाठीचा मनका ताट असू द्या. हे बघा, तुम्ही शाळेत असताना सुद्धा शिक्षक सांगतात ताट बसा. त्याला कारण काय? आपण जे श्रवण करतो ना, ते डायरेक्ट आपल्या मेंदूमध्ये जात. असं वाकडं तिकडं बसल्याने किंवा ते आपल्या मेंदूमध्ये जात. मुलं वाकडी तिकडी बसतात. बघा, फार वाकडी तिकडी बसतात, कुठेतरी कुबड काढतात. आपण सगळे एक नंबरचे विद्यार्थी आहोत, हुशार. आपण बिलकुल वाकडं तिकडं नाही बसायचं. मुलांचं एकही लक्षण आपल्यामध्ये नकोय. आणि मला सुद्धा तुमच्या सर्वांचा रिझल्ट हवाय. हो. कारण हा सगळा वेळ मी तुम्हाला देते, तो मला पाहिजे. तो मी तुम्हाला देते, कारण वेळ कमी आहे. हे अधिष्ठान फार म्हणजे ह्या वर्षीच जड चाललेलं आहे, कारण वेळ खूप माझ्याकडे कमी आहे. आणि त्यात मग तुम्हालाही मला सकाळ संध्याकाळ वेळ द्यावा लागतो. रात्री 2 तास झोप. मग तुम्ही मला रिझल्ट दिला पाहिजे, जर मी तुमच्यावर एवढं कष्ट घेत असेल तर. मूलाधार चक्राचा विषय चालला होता. मूलाधार चक्र सगळ्यांचं ऍक्टिव्हेट झाले. सगळ्यांनी डोळे बंद करा. मूलाधारकडे लक्ष द्या. सद्गुरु साधूबाबा महाराज की जय. लमची साधना. ताठ बसून घ्या. कुठेही शरीरावर कसलाही ताण आणायचा नाही. ताठ म्हणजे एकदमच काहीतरी ताठ बसायचं आणि शरीर असं नाही. शरीर लूज सोडा, फक्त पाठीचा मनका तुमचा ताठ असू द्या. लक्ष सगळं मूलाधारकडे असू द्या. आणि हाताचं हे द्रोण आहे ना, हे आकाशाकडे करा. वरती करायचे असे गुडघ्यावर ठेवतात ते. हाताचे पंजे आकाशाच्या दिशेने असावे. एक श्वास घ्या. मोठा श्वास घ्या. लम. लम. श्वास घ्या. उच्चारण करा. दातावर दात. व्हायब्रेशन होऊ द्या मेंदूमध्ये. म. उच्चारण करा सगळ्यांनी. मचा उच्चार मेंदूमध्ये व्हायब्रेट होऊ द्या. पुन्हा श्वास घ्या. लम. श्वास घ्या. श्वास पूर्ण रिकामा करा. पुन्हा पूर्ण श्वास घ्या. लम. लक्ष मूलाधारकडे असू द्या. पुन्हा श्वास घ्या. लमचं उच्चारण. लम पूर्ण मेंदूमध्ये व्हायब्रेट. पुन्हा एकदम मोठा श्वास. लमचं उच्चारण. मेंदूमध्ये व्हायब्रेशन. लक्ष सगळं मूलाधारकडे. मोठा श्वास.
लमचं उच्चारण. पुन्हा एकदा मोठा श्वास. श्वास रिकामा करताना लमचं उच्चारण. मेंदूमध्ये व्हायब्रेशन. लक्ष सगळं मूलाधारकडे. पुन्हा एकदा मोठा श्वास. लमचं उच्चारण. मोठा श्वास घ्या. सावकाश घ्या. सावकाश सोडा. उच्चारण थांबवा. पुन्हा एकदा मोठा श्वास. पुन्हा एकदा सावकाश श्वास सोडा. शरीर मोकळं करा. वरती स्वादिष्टानाकडे या. श्वास भरा. लक्ष स्वादिष्टानाकडे. पाठीच्या मणक्याकडे मागे. सो हम. श्वास घ्या. सो 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 एक सावकाश मोठा श्वास. सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या. पुन्हा एकदा श्वास सावकाश सोडा. रिलॅक्स. शरीर पूर्ण शिथिल करा. मन शांत करा. शांत करा. मन शांत. पूर्ण मन शांत होऊ द्या. श्वासाची गती एकदा सुरू करून घ्या. सावकाश श्वास घ्या. सावकाश श्वासाची गती करा एकसारखी. श्वास घ्या. श्वास सोडा. आता श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या. पोट पाठ भरून श्वास घ्या. पूर्ण शरीर शिथिल करा. श्वास सोडताना नाम सूर्यप्रकाश तत्व निरंजन. श्वास घ्या. सूर्यप्रकाश तत्व निरंजन. श्वास घ्या. सोडताना तुम्ही म्हणायचं नाही. तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं. तोंड बंद. नाकातूनच श्वास सोडताना म्हणायचं. ओम सोम सूर्यप्रकाश. ओम सोम सूर्यप्रकाश. सावकाश लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. कपाळाच्या मध्यभागी दोन्ही भुवया. तुमचे बिबुळ दोन्ही डोळ्याचे वरच्या बाजूला गेले पाहिजे. पूर्ण शरीर शिथिल करा. तुमच्या
मूलाधार चक्रामध्ये एक चक्र सुंदर असं प्रवाहित झालेलं आहे. तुम्हाला ते सुंदर असं उंच उंच नेत आहे. मूलाधार चक्रापासून एक सुंदर प्रवाह तुमच्या मस्तिकेपर्यंत वाहत आहे. नजरेसमोर सुंदर असा चंद्रमा, मंद मंद त्याचा प्रकाश तुमच्या शरीराला आनंद देत आहे. त्रिवेणी संगमाच्या तीनही नद्या सुंदर असा मंद मंद खळखळाट तुमच्या बाजूने वाहत आहे. हलका वारा, वाऱ्याचा स्पर्श, मनमोहून टाकणारा सुगंध, समोर सुंदर चंद्रमा आणि चंद्रमाचा सुंदर निळा निळा प्रकाश.
श्री सद्गुरु साधुबाबा महाराज की, राधा कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. आज
बऱ्यापैकी शरीरातल्या पाण्याचा प्रवाह बऱ्याच जणांना जाणवला. किरण बागल एकदम छान. कोळेकर ताई, आज छान झालं नामस्मरण तुमचं. अंकिता, आता खूप जणांचं आज खूप सुंदर नामस्मरण वाटलं मला. सगळ्यांची नावं काही मला घेता येत नाही. इकडे मला वाटतं निलिमा आहे. निलिमा, तुझं पण खूप सुंदर नामस्मरण झालं. आणि बघा, कोणाकोणाला असं थोडस म्हणजे मला नावं घेता येत नाही एवढी, पण आजचं नामस्मरणाचं हे खूपच सुंदर झालं. काही लोक खूप बाह्य हालचाल करतात, सारखं हलतात, डोळे उघडून कॅमेऱ्यात बघतात. तर कृपा करून तसं करू नका. जेवणाची वेळ आपली आपण सांभाळा. 7 वाजायच्या आत जेवा. बघा, खूप जणांच्या तक्रारी ह्याच आहेत की बाबा आम्हाला पूर्ण नाम घेता येत नाही एका श्वासामध्ये. ते केवळ आणि केवळ आपलं पोट रिकामं नसल्यामुळं श्वास थोडा घेतला जातो आणि पूर्ण नाम घेतल्या जात. पण आजची नाम साधना मला असं वाटतं तुमच्याकडं बघून की आज खूपच सुंदर झालीये. आणि अरे, कधीतरी मला पण रिप्लाय देत जा ना. मीच तुम्हाला सुंदर सुंदर म्हणते. माझंही प्रोत्साहन वाढवा, म्हणजे मलाही बरं वाटत. जरा ग्रुपला टाकत जा, मग आज असं वाटलं, मग आज तसं वाटलं, काहीतरी टाकत जा, म्हणजे मलाही भारी वाटेल ना. मी पण माणूसच आहे तुमच्यासारखा. कौतुक केल्याने सगळ्यांनाच छान वाटतं. लोक म्हणतात हे माझं कौतुक कशाला, पण तसं काही नसतं. मानव जाते आपण, हावरट. सगळ्यांना अपेक्षा कौतुकाच्या. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की बाबा तुम्ही रिप्लाय देत जा की असं वाटलं, मला तसं वाटलं. आजचं शिक्षण खूप सुंदर झालं. त्यांनी काय होतं, प्रोत्साहन मिळतं दुसऱ्या व्यक्तीला. आणि मला पण समजतं तुम्हाला अजून काय द्यायचंय, अजून खूप काही द्यायचंय. आज तर फक्त 3रीच माळ आहे. पार संगमापर्यंत गेलो नाही, पण संगमाचा आवाज ऐकला आज, पाण्याचा. हो ना. गंगा, यमुना, सरस्वती, तिच्या असं जवळ 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 गेलो आपण. जेव्हा त्याच्यात डुबकी मारू ना, हा हा हा, वा, सगळी शीतलताच, वेगळा आनंद. बाबांच्या भवसागरामध्ये जाऊन मिळायच्यात आपल्या जीवनाची नदी. आणि त्या बाबांच्या त्या सागरामध्ये इतक्या आनंदाच्या गटांगळ्या खायच्या की बस, खूपच आनंद. आणि मग बघा बाबा कसे तुम्हाला आल्हाद वर घेतील. त्यांच्या हाताने तुमचा चेहरा पुसतील, तुम्हाला मायेनी जवळ घेतील. आणि एकटे ते असे बाबा आहेत की आपल्याला ह्या संसाराच्या भवसागरातून बाहेर काढतील आणि आपल्या जीवनात आनंदही आनंद असा आणतील. म्हणून उद्या 4थी माळ. दुसरं गोष्ट मला असं सांगायचंय की ज्यांना साधना झाल्या झाल्या असं वाटत असेल की मला झोप आलीये खूप, त्यांनी पटकन झोपून घ्यायचं. फोन वगैरे काय नाही. झोपायचं कसं, आकाशाच्या दिशेने उतानं झोपायचं. संपूर्ण शरीर लूज करायचं, मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडताना नाम म्हणायचं.
मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडताना सावकाश नाम म्हणायचं. डोळे बंद, लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. आडवं पडायचं आणि सुंदर झोपून जायचं. तुम्हाला जसं बोलून 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 मी एक चक्कर मारून आणते ना, तसं तुम्ही संध्याकाळी सुंदर असं आकाशातून फिरून येता. याच आनंदाने आपण उद्या सकाळी भेटूया, ठीक 5 वाजता. साधू समर्थ सीताराम. साधू समजत